नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। जर तुमच्या परिवारामध्ये कोणाला मार्च एप्रिलचा हप्ता आला नसेल किंवा नोव्हेंबरपासून हप्ते आले नसेल, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा, कारण स्वतः महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी दिलेली आहे। तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आला नाही, कारण जवळपास 80 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या अशा प्रकारे न्यूज तुम्ही पाहिलेल्या असेल, तर त्या सर्व अपात्र महिलांसाठी ही बातमी असणार आहे। तर या योजनेच्या पात्रता निकषापैकी वयाचे लक्षात ठेवायचं वय, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदाराची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली। म्हणजे एक वय जे एजबार झालेली आहे आणि ज्याच्या परिवाराचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त अशा महिला, तसेच ज्या अर्जदाराच्या नावावर वाहन नोंदणी आहे, म्हणजे ज्या महिला ज्या त्याच्या नावावर वाहन नोंदणी आहे 4 चाकी, अशाही अर्जदाराची माहिती RTO विभागाकडून प्राप्त झाली आहे। आणि काही अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभार्थी असल्याचे बाब संबंधित विभागाकडून निदर्शनास आली आहे। म्हणजे काही ज्या महिला आहेत ज्या इतर शासनाचा लाभ घेत आहे असे त्यांना माहिती पडलेलं आहे। तसेच काही अर्जदारांनी विविध कालावधी E-KYC न केल्यास त्यांची लाभ स्थगित झाला आणि इतर काही महिला ज्यांनी आपली E-KYC केली नाही, तर या 5 कारणामुळे महिला अपात्र केले। लक्षात ठेवायचं, याच महिला यांनी अपात्र केलेलं असं महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमचं म्हणणं आहे। तर पुढे त्यांनी काय म्हटले बघा, ज्या अर्जदारांनी E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, लक्षात ठेवायचं, ज्या महिलांनी आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, नंबर 1। नंबर 2, ज्या लाभार्थ्याच्या नावावर वाहन नोंदणी नाही, म्हणजे ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन नाही अशा महिला, तरी त्यांची योजनेचा लाभ स्थगित झाला असेल, म्हणजे त्यांची योजना बंद झाली असेल, किंवा ज्या लाभार्थ्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर योजना लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा। तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जर हा स्थगित झाला असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन संपर्क साधावा लागेल आणि त्यांना कारण सांगावं लागेल की तुम्ही हे जे 5 नियम सांगितलेले आहे, त्या 5 नियमामध्ये कुठेही तुम्ही बसत नाही आहे, हे कुठलीही गोष्ट तुमच्याकडे सध्या नाही आहे। जे माझी लाडकी बहीण जी योजना आहे, त्या योजनेत आम्ही सर्व पात्रतेमध्ये बसतो, आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, आम्ही वयात बसतो, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, आम्ही इतर योजनेचा कुठल्याही प्रकारे लाभ घेत नाही, त्यांना महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगावं लागेल आणि त्यांना एक तक्रार नोंदवावं लागेल। आणि तक्रार नोंदवल्यानंतर सर्व प्रकारची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देतो। तर तुमची पुन्हा पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि पुन्हा पडताळणीनंतर ज्या महिला पात्र होणार त्यांची योजना या ठिकाणी आता पुन्हा सुरू होणार आहे। महाराष्ट्रात एकही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही, या दृष्टीने महिला बाल विकास विभाग प्रयत्नशील असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। बाल विकास मंत्रींनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे, तुम्ही जर नियमावटीमध्ये बसत असाल आणि ह्या ज्या 5 गोष्टी सांगितलेल्या, ह्या 5 गोष्टींमध्ये तुम्ही बसत नसाल, तर तुमची योजना या ठिकाणी 100% पुन्हा सुरू होणार आहे। तर लवकर आपल्या तालुक्याच्या महिला बाल विकासमध्ये ऑफिस जे आहे तिथं जाऊन चौकशी करा, किंवा जिल्ह्याच्या महिला बाल विकास ऑफिसमधून चौकशी करा, तिथे संपर्क साधा, तुमची पुन्हा पडताळणी केल्या जाईल आणि पुन्हा पडताळणी झाल्यानंतर तुमची योजना या ठिकाणी पुन्हा सुरू केल्या जाईल। तर हे खूप आनंदाची बातमी आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। धन्यवाद।